असं मगरूने वागणे ठीक नाही. तुम्ही समन्वयाने बोला. तर त्यावेळेस काय झालं, मी माझ्या सहकार्याला म्हणलं की हे काहीतरी चुकीचं होतंय, तुम्ही व्हिडिओ शूट करा म्हणलं माझा आणि ह्यांच्या संभाषणाचा. उद्या त्याला ह्याचा गैरफायदा घेऊ शकतात. जर माझ्याकडे पुरावा नसला तर पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याकडे खोटी तक्रार देऊ शकतात. जीवे मारण्याची धमकी दिली, खंडणी मागितली किंवा 353 असे प्रकार हे करण्यापासून आपण नाकारू शकत नाही. अशी शक्यता होऊ शकते. म्हणून पारदर्शकतापणा यावी त्या तिथं. म्हणून मी माझ्या सहकार्याला सांगितलं की या ठिकाणी हे उद्धट वागतात, बगरोर वागतात, त्यामुळे आपण व्हिडिओ शूट मध्ये ह्यांच्या म्हणजे लाईव्ह मध्येच आपण ह्यांना बोलू. मग ते तसा प्रकार केला. ते म्हणले मी पोलिसांना बोलवतो, गुन्हा दाखल करतो. एक मिनिट, मी तुमचं सांगतो, कायद्याने सांगतो. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1973-71 तुम्ही ते वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सार्वत्रिक ठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यालयाच्या ठिकाणी कुठेही व्हिडिओ शूट करण्याचं बंधन नाहीये. फक्त विषय कुठे येतो, कॅश डिपार्टमेंट मध्ये कोणी जाऊ शकत नाही. तुमच्याशी आम्हाला संवाद साधण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि प्रतिबंध क्षेत्र असेल का तिथे कॅमेरा चालवल्या जात नाही. तुमची बँक प्रतिबंध क्षेत्र असली तर सांगा. सब लोग आ सकते, कभी भी आप आके कुछ भी माहिती ले सकते, कभी भी मना नाही करत. सुलभ कामासाठी 6 महिने हा जो माणूस सगळ्याचे प्रश्न लावून धरतो त्याच्यावर वेळ आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य काय मळके कपडे घालून आल्यावर तुम्ही आम्हाला मध्ये घ्या. चोरात तर काय म्हणून बाहेर काढतो तुम्ही बँकेच्या. चालू का तुझं लाईव्ह कोणासोबत माणसाच्या चेहऱ्यावर थोडं सुद्धा काय नाही ना आपल्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या मगरुरी विरोधात आज ग्रामीण बँकेसमोर आंदोलन सुरू आहे आणि आपल्या सोबत आंदोलन करतात. नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या आणि त्यांची जी चर्चा झाली त्या चर्चेमधून काय पुढे आलं हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न कराय. काय नेमकी चर्चा झाली, त्या चर्चेतून काय समोर आलं सविस्तर याबद्दल सांगायचं झालं तर विषय असा होता की कर्जमाफी सध्या राज्यामध्ये झालेली आहे, घोषणा झालेली आहे. आणि या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मी एक काही दिवसापूर्वी बँकेमध्ये जाऊन व्यवस्थापकांना म्हटलो की या ठिकाणी किती पात्र शेतकरी आहेत किंवा मग किती खातेदार आहेत आपल्याकडे थकीत, याची मला थोडक्यात माहिती सांगा. तर ते मला माहिती देऊ शकत नाही. तर ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. त्यांच्याकडून त्यांनी माहिती देऊ शकले नाहीत. मी त्यांना म्हटलं की मग तुमचा वरिष्ठांचा संपर्क क्रमांक द्या, मी त्यांच्याशी बोलतो आणि मी त्यांच्याकडून जाणून घेतो. ते म्हणले मी त्यांचाही संपर्क क्रमांक देऊ शकत नाही. मी म्हणलं तुम्ही एक माहिती सांगत नाहीत, वरिष्ठांचा संपर्क देत नाहीत, मग ही अशी तुमची मगरुरी लोकांसोबत किंवा मगरुरीनं बोलणं ठीक नाही ना. तुम्ही असं मगरुरीनं बोलू नका. तुमचं काम आहे की वरिष्ठांचा संपर्क देणे किंवा मग त्यांना बोलून आमचं समाधान झालं पाहिजे, असा विषय आहे. तर त्यांनी वरिष्ठांचाही संपर्क क्रमांक देण्यास नकार दिला. त्यांचा उद्धटपणा वाढल्यामुळे आम्ही मग ते पारदर्शकतापणे त्या ठिकाणी आमचा संवाद दिसावा म्हणून आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. मग व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर त्यांनी मला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली की मी पोलिसांना बोलवेल, मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करेल असं म्हणले. आणि पुन्हा म्हणले की तुम्हाला बँकेने जी परमिशन कोणी दिली. हा सगळ्यात अचंबित करणारा प्रश्न आहे की बँके द्यायला परमिशन लागते. हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय की सार्वजनिक बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक ही गव्हर्नमेंटची बँक आहे आणि या ठिकाणी कोणताही माणूस, कोणताही खातेदार कधी पण येऊ शकतो, कधी पण जाऊ शकतो. पण असे असताना सुद्धा जो वैयक्तिक मालकीची बँक आहे का काय असा तो झंटा फंटा असणारा मधला अधिकारी त्यांनी असे मला प्रत्युत्तर दिले. काय नेमकं काय घटना होती, नेमकं तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी जी भाषा वापरली, तुम्ही काय दरोडा टाका गेला होता का, त्याला शिवीगाळ केली होती की नेमकी काय घटना होती, कशासाठी एवढा तो उग्र झाला आणि तुमच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करण्याची भाषा वापरली. काय आहे ना की या ठिकाणी येणारा, ह्या बँकेमध्ये येणारा हा शेतकरी आहे आणि ह्या शेतकरी हा सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे. इथं कोणी बोलत नाही, अधिकारी कसा विभागला काही झालं. हा जो रेड्डी नावाचा व्यवस्थापक आहे तो इथल्या शेतकऱ्यासोबत, इथल्या खातेदारासोबत असाच मगरूरीने वागतो. त्याला कोणता माणूस काही ध्यानात येत नाहीये. मी गेलो, त्यांनी माझ्यासोबत सुद्धा असंच वर्तन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये असंवेदनशीलपणा आहे. त्याच्यामध्ये जो ज्या पदावर बसलाय, लोकांसोबत समन्वय असायला पाहिजे, तर तो समन्वय त्याच्यामध्ये नाहीये. आणि दुसरं म्हणजे की हा मराठी भाषिक आहे आणि तो हिंदी भाषिक अधिकारी आहे. इथं त्याचा आणि इथल्या जनतेचा समन्वय साधता येत नाही. त्यामुळे बराचसा रोष आहे. त्याची भाषा समजत नसल्याने इथं मराठी व्यवस्थापक
मराठी भाषिक व्यवस्थापक असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली, काय चर्चेतून मुद्दे समोर आले, काय त्यांचं आता देखील तसंच वर्तन होतं किंवा तो नरमाईनं आता बोलत आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय पत्र, अशा काही गोष्टी तुमच्या समोर चर्चेमध्ये आल्या? Yes. आता याच्यामध्ये आता त्यांच्यासोबत चर्चा झाली, परंतु मला असं म्हणायचे की एखाद्याचा खून करायचा आणि पुन्हा मग माफी मागायची की जाऊ द्या आता ह्या वेळेस खून झाला, आता जाऊ द्या, दुसऱ्या वेळेस होऊ देणार नाहीत, आम्ही दुसरा खून होऊ देणार नाही, त्याची काळजी घेऊ. परंतु पहिला खून झालेला आहे त्याची तर पनिशमेंट त्याला लागायला पाहिजे ना. म्हणजे पहिला गुन्हा झालाय तर तुम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणून पदरात घेणार आहेत का? त्याला त्या चुकीची तुम्ही पनिशमेंट द्यायलाच पाहिजे. असं उग्र मगरूर वागणाऱ्या झंटाफंटा अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता जर या ठिकाणी पाहायला गेलं तर वेगवेगळे शेतकरी समोर आलेत, वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. काही जणांचं मृत्यूनंतरचे पैसे खात्यावरचे गायब झाल्याचे देखील चर्चा समोर आलेत. काही जणांचे खात्यावरचे पैसे देत असताना पासबुकची मागणी केली जाते. ज्यावेळेस पैसे जमा केले जातात त्यावेळेस मात्र आधार कार्ड लागत नाही, पासबुक लागत नाही, डायरेक्ट पैसे जमा करून घेतले जातात. परंतु ज्यावेळेस खातेदार पैसे काढायचो त्यावेळेस पासबुक वेगवेगळ्या अटी घातल्या जातात. नेमका असा देखील त्रास समोर येतात. येस, माझ्या समोरचं एक उदाहरण आहे. राजेभाऊ उजगरे नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्या आईचं निधन अगदी काही दिवसापूर्वी झालेलं आहे आणि त्यांच्याकडे ते काही पासबुक वगैरे काही नाहीये त्यांच्या आईचं. परंतु त्यांना एवढं माहित आहे की बँकेमध्ये खातं आहे आईच्या नावाचं आणि त्या खात्यामध्ये काहीतरी रक्कम आहे. तर ते पाहण्यासाठी ते बँकेमध्ये आले, मॅनेजर सोबत संवाद साधला. मी त्यावेळेस सोबतच होतो त्यांच्या आणि त्यांना म्हणण्यात आलं की आईचं खातं आहे, आम्हाला ते पासबुक सापडत नाहीये, आईने कुठं ठेवलं, आई आता मयत झाली, ते पासबुक सुद्धा सापडत नाहीये. हे नाव आहे, हे नावावर तुम्ही त्याचं खातं चेक करा, फक्त त्याच्यात रक्कम आहे का नाही सांगा, की त्या रकमेचा फायदा पुढे वारसदारांना होईल, कायदेशीर मार्गाने ती रक्कम घेता येईल, एवढं सांगा. तर त्या व्यवस्थापकाने स्पष्टपणे नकार दिला की आम्ही त्याचं काहीच सांगू शकत नाही त्या खात्याचं. मग मला सांगा, आता त्या खात्यात जर रक्कम असेल तर त्या वारसदारांना कशी समजेल की त्या खात्यात रक्कम आहे का नाही? त्यांच्या हक्काचा पैसा बँकेमध्ये पडून राहिला का नाही? असल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये किमान 4 पैसे त्या बँकेत असतील त्या खात्यात तर त्या कुटुंबाला मिळेल ना. मग आता तो पैसा अडला गेला ना, कशामुळे? त्या मगरुरीपणामुळे, उद्धटपणामुळे. अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय अजून काही शेतकऱ्यांच्या अडचणी समोर आले का? हो. आंदोलन छेडल्याच्या नंतर अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की हा जो अधिकारी आहे संदीप रेड्डी, हा सर्व शेतकऱ्यांसोबत, जवळपास शेतकऱ्यांसोबत हा गैरवर्तन करतो, त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही, समन्वय साधत नाही. आणि मग समन्वय साधणारा अधिकारी नसेल तर तो या ठिकाणी ठेवण्याचा काही कामाचा नाहीये. हा या भागातला शेतकरी सामान्य आहे, दुबळा शेतकरी आहे आणि दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जर असं वर्तन करत असेल तर कुठे जायचं, कुठं दाद मागायची, हा प्रश्न आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक मधून सुद्धा देखील आता चर्चा समोर आली आणि त्या ठिकाणी चर्चा होत असताना मनसे स्टाईल मध्ये आम्ही उत्तर देऊ, मनसे स्टाईल मध्ये फटका देऊ, अशी देखील चर्चा समोर आली होती. आपल्यासोबत हिंदू राष्ट्र सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत विजय बडे. नेमकं काय या ठिकाणी जो शाखा व्यवस्थापक आहे, काय त्याचं वागणं आहे, कशा प्रकारे तो खातेदारांशी बोलतो, शेतकऱ्यांशी बोलतो, एकंदरीत पुढे. आज आपण गेल्या 8 दिवसामध्ये आपले जे सहकारी आहेत आणि विशेष म्हणजे ते पत्रकार आहेत, दैनिक लोकाशाचे, सर्वसामान्यांसाठी ते नेहमी आवाज या ठिकाणी उठवत असतात. आणि हा आवाज उठवणारा व्यक्ती ज्यावेळेस सर्वसामान्यांसाठी बँकेमध्ये येतो त्यावेळेस त्या व्यक्तीवर जर त्या ठिकाणी अन्याय होत असेल आणि त्याला जर वागणूक व्यवस्थित मिळत नसेल तर खरोखरच या अधिकारी जो आहे, हा व्यवस्थापक जो आहे रेड्डी, या हरामखोराची बदली सर्वप्रथम या ठिकाणी केली पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. कारण ही बँक जी आहे ही आमची शेतकऱ्यांची आहे. कारण अनेक शहरामध्ये, अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी SBI असेल, ऍक्सिस असेल, अनेक बँके दत्तक आहेत. पण या 40-50 खेड्याला एकमेव पर्याय म्हणजे शिरसाळे ते फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. आणि ह्या बँकेकडे लोक एक आशेचा किरण म्हणून पाहतात. पण अशा बँकेमध्ये जर शेतकऱ्याचाच अपमान होत असेल तर तो कदापि आम्ही सहन करून घेणार नाहीत. दुसरा मुद्दा या ठिकाणी, ज्यावेळेस हा इथला अधिकारी आमच्या शेतकऱ्यांना हिंदीमध्ये बोलतो त्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांना हिंदी समजत नाही. कारण आम्ही शेतकरी आहोत, प्रत्येक शेतकरी आमचा हा शिकलेला नाहीये. पण हिंदी बोलत असताना त्याच्या जे शब्दांचं जे रचना आहे हे अतिशय गांभीर्य आणि उद्धटपूर्वक असते. मग शेतकऱ्यांचा मेन प्रॉब्लेम बाजूला सोडून तो शेतकरी त्याला घाबरतो आणि शेतकऱ्याला त्याला काय सांगायचंय हे त्याच्या लक्षामध्ये येत नाही. मग हिंदी आणि मराठी इथं हा वाद उद्भवतो. आमचा हिंदीवरती आक्षेप नाहीये, पण आम्ही काय बोलतो
हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणली जाते, आम्हालाही त्याचा अभिमान आहे, आम्ही हिंदी भाषा वापरतो बाहेर गेल्याच्या नंतर. पण आमच्या भाषेचा अनादर जर कोणी करत असेल तर आम्ही त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला हिंदी भाषेची आवश्यकता नाही असं मला वाटतं. दुसरी एक तुम्ही शंका अशी उपस्थित केली होती की चर्चेदरम्यान काही मृत्यू खातेदारांच्या खात्यावरचे पैसे उचलून घेतल्याचा देखील तुम्ही आरोप केला. काय अशा शक्यता आहेत का जुन्या काही कर्मचारी तत्कालीन व्यवस्थापक असतील किंवा जुने काही अधिकारी असतील त्यांनी मृत्यू खातेदारांच्या खात्यावरचे पैसे काढून घेतल्याचा तुम्ही संशय व्यक्त केला? हो, हा अनुभव मला गेल्या काही वर्षामध्ये आलेला होता. ज्यावेळेस पंतप्रधान मोदी यांनी मुद्रा लोन योजना ही योजना इथल्या युवकांसाठी काढली होती आणि इथल्या युवकांना रोजगार मिळेल, ते स्वतःचा रोजगार निर्मिती तयार करून इतरांना रोजगार देतील. या योजनेचं माझं काही लोन या ठिकाणी सँक्शन झालेलं होतं आपल्या ह्या ग्रामीण बँकेला. तर त्यावेळेस मी इथले जे त्या काळातले शाखा व्यवस्थापक होते त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो किंवा आम्हाला अप्रुव्हल आलेला आहे, आपण आमचं लोन आम्हाला द्यावं जेणेकरून की आम्हाला आमचा व्यवसाय उभा करता येईल. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वरिष्ठांना भेटा. वरिष्ठांना सांगितलं की हेड ऑफिसला जावा, आमच्या हातामध्ये काही नाही. मग एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही कुठपर्यंत जायचं? मग त्यावेळेस एक गोष्ट इथं माझ्या निदर्शनामध्ये आली. आमच्या गावातले माझे काही सहकारी होते, खेडेगावातले काही सहकारी होते, यांच्या घरचे कोणाचे आजोबा, कोणाचे आजी, कोणाचे वडील वारलेले होते आणि ते इथं बँकेमध्ये पैसे उचलण्यासाठी वारसदार म्हणून आलेले होते. मग त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आम्ही असंच सांगितलं की आम्ही स्वतः वारसदार आहेत. आम्ही ज्यावेळेस खातं खोलतो त्यावेळेस नॉमिनल म्हणून आमचं नाव तुम्ही वारसदारांचं घेतात, त्यावेळेस आम्हाला तो पैसा उचलण्याचा अधिकार पूर्णपणे आहे. मग ज्यावेळेस आम्ही इथं पैसे उचलायला येतो त्यावेळेस अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाहीत, तुम्ही वारसदार नाहीयेत, वारसदारांना आम्ही कसं काय हे करू, म्हणजे उडवडीचे उत्तरं दिले त्यांनी. मग ठीक आहे, मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आता मी वारसदार आहे, माझ्या उदाहरणार्थ माझ्या घरच्यांचा मी वारसदार आहे, मला माहिती आहे खात्यावर पैसे किती. पण ज्यावेळेस त्यांनी रिक्वेस्ट केली त्यांना की ठीक आहे पैसे द्यायचे नाहीयेत, तुमची काय प्रोसिजर असेल ते आम्ही करू, तरीही द्यायचे नसेल तर आमच्या खात्यावर रक्कम किती शिल्लक आहे हे तरी आम्हाला पाहू द्या. त्यावेळेस आमच्या निदर्शनास असं आलं की ते बँक खातं हे 0-0 करून खातं बंद केलेलं होतं. मग असे किती खाते आहेत? माझ्या घरचे माझे मायबाप अडाणे असतील, माझे आजोबा जर अडाणे असतील आणि मीही अडाणे असेल तर माझ्या या मयत झालेल्या माझ्या कुटुंबाचे पैसे जातात कुठं, हा प्रश्न आम्हाला त्यावेळेस पडला. तर माझी व्यवस्थापक जे आहेत, वरचे जे हेड ऑफिसचे जे अधिकारी आहेत, यांना मी विनंती करतो एक शेतकरी म्हणून आपण याची सखोल चौकशी करावी, या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची सखोल चौकशी करावी. दुसरी गोष्ट, विविध योजनांच्या माध्यमातून जे कर्ज हे वाटप करतात त्यामध्ये सुद्धा इथल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडनं तर प्रत्येक पाहिलं. एक सर्वसामान्य शेतकरी, गेल्या वर्षीचा आमच्या तांड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय होता, ते अक्षरशः ते शेतकरी पहिल्यांदा कर्ज घेणारे होते. पण कर्ज घेत असताना त्यांना 10,000 हजार रुपयाची या ठिकाणी मागणी केली. तुम्ही जर 10,000 दिले तर आम्ही तुमचं कर्ज हे अप्रूव्ह करू, नाहीतर तुमचं कर्ज होणार नाही, तुम्ही फ्रेश आहेत, सिबिल ओके नाही. आता तो जर लोन धारकच नसेल तर त्याचं सिबिल फ्रेशच येणार आहे ना. सिबिलची अट कशासाठी लागते? शासन तर सांगतं शेतकऱ्यासाठी कुठल्याही अटी नाहीत. मग इथला कर्ज ज्यावेळेस मिळतं शेतकऱ्यांना त्यावेळेस हे म्हणतात की तुमचं सिबिल नाही. आता सिबिल तयार करण्यासाठी काय एखाद्या पर्सनल बँकेचं लोन घ्यावं का किंवा एखाद्या फायनान्सचं लोन घ्यावं का? मग त्यावेळेस आमचं सिबिल तुम्हाला 700-800 प्लस झालेलं दिसेल आणि त्यावेळेस तुम्ही आम्हाला लोन देता. अशा नालायकपणाची वागणूक या इथल्या व्यवस्थापक इथल्या शेतकऱ्यांना देतात आणि मग त्या शेतकऱ्यांना ऊस तोडायला जावं लागलं. ऊस तोडीचं संकट त्यांच्यावर, त्यांच्या मुलींच्या लग्नाचे प्रश्न त्यावेळेस हे झाले. अख्खे शेतकरी कर्जमाफी उचलायला लागले, कर्जमाफ झालेलं भरून उचलायले, पण त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही. 10-10 लाख रुपयाची त्या ठिकाणी त्यांना मागणी केली. आजही या ग्रामीण बँकेच्या इथं त्या शेतकऱ्यापेक्षा आणि इथं जास्त जर आळा या बँकेला कोणी घातला असेल तर इथल्या एजंट लोकांनी आणि या व्यवस्थापक अधिकारी लोकांनी घातलेला आहे. यांच्यावरती तात्काळ बदली झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी माग हटणार नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या, वेगवेगळ्या चर्चेतून ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्या अनेक गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पाहायला गेलं तर मृत्यू खातेदारांचे खात्यावरचे पैसे देखील उचलल्याचा या ठिकाणी संशय आता व्यक्त केला जात आहे आणि व्यवस्थापकाची बदली करण्याची मागणी आता जोर धरू लागली. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, वरिष्ठ अधिकारी नेमकं काय कारवाई करतात, या आंदोलनाची दखल कशा प्रकारे घेतली जाते हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मगरूर शाखा व्यवस्थापकाची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन करते त्यांच्या आंदोलनावर थांबाय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर शाखा व्यवस्थापक हे या ठिकाणी मराठी भाषेतच द्यावा अशी देखील या ठिकाणी मागणी जोर धरू लागली. एकंदरीत पाहायला गेलं यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब दरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.